21/10/2025 रोजी वार मंगळवार आम्ही सर्व जनसेवा ड्रायव्हर पार्टी आणि ड्रायव्हर सेवा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ कराळे, उत्तमजी गाडे, कैलास कोतकर आणि बंगे साहेब आम्ही इथं सध्या उपस्थित आहोत वेळत चौकामध्ये. अहिल्यानगर टू मनमाड या रोडच्या आणि या डायव्हर्टेशनच्या संदर्भात आम्ही आपल्या माध्यमाच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय अहिल्यानगर कलेक्टर साहेब यांना विनंती करीत आहोत. साहेब, तुम्हाला आणि SP साहेबांना आजच्या 2025 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. पण तुम्ही आमचे वाहतूकदार, ड्रायव्हर, ट्रान्सपोर्टर यांच्यासाठी या रोडची माझी विनंती आहे हात जोडून, आपण त्या रोडला परत डायव्हर्शन टाकू नये आणि आमची ठेकेदाराने NHAIला वॉर्निंग करून या रोडची व्यवस्थापन सुरळीत करावं आणि अहिल्यानगर टू कोपरगाव हा रोड सरळ चालू करावा अशी मी आपल्याला विनंती करत आहोत. साहेब, आज अशी परिस्थिती आहे की त्या डायव्हर्शनमुळं काही सणामध्ये या 1.5 महिन्यामध्ये ड्रायव्हर लोकांचे पगार कट होऊ राहिले, ड्रायव्हर लोकांना पेमेंट देऊ नाही राहिल्या कंपन्या, त्यांच्या अंगावर आवरेजचं लिमिट टाकू राहिले. दुसरी गोष्ट, आज तुम्ही डायव्हर्शन टाकल्याबरोबर या डायव्हर्शनच्या आदेशानुसार कलेक्टर साहेब आपला आदेश SP साहेबांनी काढला, ते त्यांनी ॲग्री केला, आम्हाला मान्य आहे. पण कलेक्टर साहेबांनी तुम्ही कुठल्याही परिस्थितीचा ना ठेकेदार, ना NHAI, ना तो जागतिक बँक प्रकल्प आपण कुठलाही अहवाल न मागता परत तुम्ही ती व्यवस्था करू नये. अहवाल तुमच्याजवळ असेल किंवा त्या 1.5 महिन्याचा प्रोजेक्ट काय बनला, तिथं वर्कआउट किती झाला, काहीच नाही. मी स्वतः बाबळेश्वरजवळ जाऊन आलेलो आहे परवा दिवशी रविवारी, तिथं कुठलाही प्रोजेक्ट नाही. त्या रोडवरती फक्त 3 मोऱ्यांचे कामं चालू येतं. एकेका पॉईंटवर त्या मोऱ्यावर फक्त 5-5 लोक लेबर काम करू राहिले. साहेब, दुसरी गोष्ट, त्या भारत कंपनीने, त्या ठेकेदाराने या संपूर्ण पब्लिकला अहिल्यानगर टू कोपरगावपर्यंत एवढे सामान्य पब्लिक चिडून ठेवली तर यांच्याच वाहतुकीमुळं, यांच्या डंपरमुळं, यांच्या त्या गैरकारभारामुळं, गैरव्यवस्थापनामुळं पब्लिक एवढी चिडली का साध्या पिकअप ड्रायव्हरचा जरी टायर फुटला, खडे लोकांना लागले, त्या ड्रायव्हर लोकांना हाणमार होऊ राहिली, त्या गाड्यांच्या काचा फुटू राहिल्या. या गोष्टीला जबाबदार कोण? आणि तुमची 112 कुठल्याही ड्रायव्हरनी जर फोन केला तर ती 112चा सपोर्ट कुठलाही पोलीस स्टेशन 2-2, 3-3 घंटे रिप्लाय देत नाही. याची व्यवस्थापन करायचं कसं? आणि का आमच्यावर, त्या वाहतुकीवर, त्या सर्व ड्रायव्हर लोकांवर का सर्जिकल स्ट्राईक टाकली तुम्ही? साहेब, 81चं लायसन आहे माझं. मी 81मध्ये पुलिस ऑपरेशन होत असताना पंजाबमध्ये होतो 3 दिवस. त्या कर्फ्यूमध्ये मी लटकलेलं, पण त्या आतंकवाद्यांनी सुद्धा कधी साहेब ड्रायव्हरला केसाला धक्का लावला नाही. आज आम्हाला एवढी मोठी परेशान उभी करून दिली. म्हणून मी अहिल्यानगर कलेक्टर साहेबांना विनंती करतो की साहेब, तुम्ही हे सगळं बंधन हटवा. NHAIला रिपोर्ट घ्या, NHAIचे रिपोर्ट मागा, त्यांची सर्व कंडिशन मागा, का यांना त्यांना एक्सटेन्शन देऊ नये वन वेचा, अशी माझी आपल्याला जोडून या चॅनलच्या माध्यमाने विनंती आहे. जय हिंद, जय सारथी. दुसरी गोष्ट अशी की इथून डायव्हर्शन दिल्यामुळं वेळात ते कोपरगाव टोल नाही, पण डायव्हर्शनमध्ये जळके फाट्याला टोल आहे. तो टोल पण चालू आहे. लोकांना टोल भरावा लागतो, खराब रस्ता असून. म्हणजे सरळ गेलं तर टोल नाही, इकडून गेलं तर टोल आहे, आणि टोल देऊन सुद्धा रस्ता खराब आहे. याचा प्रशासनाने विचार करावा पाहिजे. कारण सोप्यावरून, पुण्यावरून येणाऱ्या गाड्या या सर्व कोपरगाव आणि संभाजीनगर मार्गेत जातात. त्या का टोल चालू ठेवला? तो त्या अंतरामध्ये नाही आहे, त्यांच्या अंतरामध्ये रोड खराब आहे. मग तो का ठेवला? तो नॅशनल हायवेचा तर नाही आहे. तरी माझ्या कलेक्टर साहेबांना विनंती आहे, हे दोन्ही टोल बंद करावेत अशी माझी हात जोडून विनंती आहे. जोपर्यंत रोड 80% क्लिअर होत नाही तोपर्यंत हे टोल बंद ठेवण्यात यावे अशी माझी विनंती माझ्या संघटनेकडून, माझ्या वाहतूकदाराकडून, माझ्या ड्रायव्हर बंधूंकडून. जय हिंद, जय सारथी. भारत माता की जय. भारत माता की जय. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.